4473 चला. नाही नाही 37. इथे का थांबलात तुम्ही? तुम्हाला ते लोकेशन पाठवलं होतं ना तिथलं. ऑल द वे मला चालत इथपर्यंत यावं लागलं, तेही मला उशीर होत असताना. हो मॅडम आता निघूया आपण, चला. एक मिनिट जरा. एक सेकंद जरी अजून थांबलात ना, मी कस्टमर केअरला कंप्लेंट करेन ना तुमची. कंप्लेंट? हो चला आता स्टार्ट करा, कॅब निघूया. कॅब? हो तुम्हाला कळत नाहीये का? काय असे का बघताय? चला लवकर. कुठे जायचंय तुम्हाला? म्हणजे लोकेशन आलं नाहीये का तुम्हाला फोनवर? बघा त्याच्यावर आलं असेल. हो पण तुम्ही सांगितलं तर काही फरक पडतो का? मला ना तुमच्याशी आता अजिबात वाद नाही घालायचा. हा मला ऑलरेडी उशीर झाला. तुम्ही स्टार्ट करा कॅब, मी सांगते तुम्हाला कुठे जायचंय ते. ओके मॅडम. तुम्ही कॅब ड्रायव्हर नाही वाटत. आता काय सांगू मॅडम तुम्हाला, परिस्थितीमुळे मला हे असं कॅब चालवावी लागते. परिस्थिती? म्हणजे? म्हणजे माझे बाबा, तसं चांगला माणूस होता माझे बाबा. लहान मुलांसाठी एक अनाथ आश्रम चालवायचा. अनेक लहान मुलं होती. बाबा अचानक देवाघरी गेले आणि त्या सगळ्या मुलांची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. बरं एवढी लहान मुलं आहेत, त्यांना असं वाऱ्यावर नाही ना सोडून देऊ शकत. मग मी दिवसा त्या मुलांची काळजी घेतो आणि रात्री हे असं कॅब चालवून पैसे गोळा करतो. ऑफकोर्स तुम्ही चांगलं काम करताय, पण तुमची ही गोष्ट ना मी कुठेतरी ऐकलीये. तुम्ही सिनेमे बघता? हो. मिस्टर इंडिया पाहिलाय? हो. म्हणजे तुम्ही मस्करी केली माझी? तुमची हिम्मत कशी झाली माझी मस्करी करायची? ओके सॉरी मॅडम. आता लगेच चिडून ते कस्टमर केअरला कंप्लेंट वगैरे करू नका माझी. तुम्हाला एक्झॅक्टली कुठल्या लोकेशनला जायचंय नाव सांगता का? मृत्युंजय बंगला. मृत्युंजय बंगला? का माहितीये का तुम्हाला? हा तो बंगला मला चांगलाच माहिती आहे, पण बरंच लांब आहे ते लोकेशन. मग मग काही नाही. तुम्हाला मृत्युंजय बंगल्याजवळ नेमकं कुठे जायचं? तुम्हाला काय करायचंय? चला ना फास्ट, उशीर होतोय मला. ओके. काय झालं? बघतो आता काय झालंय ते. काय प्रॉब्लेम झालाय? काय प्रॉब्लेम झालाय? दूर येतोय गाडीतनं. तुम्हाला फास्ट जायचं होतं ना. म्हणजे ही माझी चूक आहे? मला वाटलं होतं बरी आहे गाडी तर चालेल नीट, पण खटारा निघाली हो तुमची गाडी. खटारा? हो. मॅडम मी तुम्हाला इथपर्यंत सोडलं त्याचं काहीच नाही का? एक मिनिट, फुकट नाही सोडलंय तुम्ही, पैसे देणार आहे मी त्याचे. पण एनिवे बरं झालं तुम्ही रिमाइंड केलं. आता तर मी तुम्हाला अजिबात पैसे देणार नाही. अहो पण जिथे जायचं होतं तिथे मला सोडलंच नाही. एक मिनिट, इथून जवळ आहे तुमचा मृत्युंजय बंगला. मी जाणारच आहे, पण तुम्हाला पैसे न देता जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर का तुमच्या त्या कंपनीला कंप्लेंट करायची असेल ना तर खुशाल करा. मृत्युंजय बंगल्याजवळ कुठे चालली आहे काय माहित. किरण, कशाला इरझाऱ्या घालतेस? बस ना जरा शांत.
नाही नको. भाऊजी, तुम्हाला झोप आली असेल तर तुम्ही झोपा. गार्गी येईपर्यंत थांबते मी. स्वाती, तूही झोप. हे ग, ती पोर आल्याशिवाय माझ्या डोळ्याला डोळा लागणार नाही. ठीक आहे. स्वाती, दुपारी तुमच्या दाराला एक पत्र लावलेलं पाहिलं मी. घेतलंच ना ते? नाही म्हटलं काही महत्वाचं असेल. हो, घेतलं होतं. अहो, तुम्ही ते लेटर पाहिलं होतं ना? कसलं होतं ते? अगं ते पॉलिसीसाठी पॅम्पलेट्स वाटतात नाही का, तसं काहीतरी होतं. सुनील भाऊजी खोटं का बोलताय? नाही, काही झालं तरी ती चिठ्ठी स्वातीच्या हाती लागलीच पाहिजे. भाऊजी, ते पॅम्पलेट मला सुद्धा दाखवाल का? नाही म्हणजे माझाही पॉलिसी काढायचा विचार आहे. किरण, अगं ते ना लेटर मी माझ्या बघितलं? 1000 वेळा सांगितलं होतं, एक खिळा या आरशाचं वजन नाही पेलू शकत. 2 खिळे लावा, पण तुम्ही अजिबात ऐकलं नाहीत माझं. स्वाती, इतके दिवस होता ना पण एकाच खेळावर. जाऊ दे, काचा साफ करू देत मला. फुटका आरसा घरात असणं चांगलं नाही, अशुभ असतं ते. देवा, सुखरूप ठेव रे पोरीला. कोणी आहे का? कोण हवंय तुम्हाला? काय झालं? का रडतेस तू? हा, तू हरवलीयस का? तुझ्या घरचे कुठे आहेत? तू कोणी आहे का घरात? तुझे आई बाबा कुठे आहेत? गार्गी, फोटोपेक्षा प्रत्यक्षात चांगली दिसतेस.
फोटो तुला थोडी वाट बघावी लागेल. तो आत्ताच बाहेर गेलाय. तो कोणाबद्दल बोलताय तुम्ही? त्याने तुला सांगितलं नाहीये का घरच्यांबद्दल? की त्याने सांगितलंय आणि तुला कळलेलं नाहीये? असो, हा माझा नवरा म्हणजे त्याचा भाऊ. आणि या आई आई आहे मी त्याची. नाही, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला मी जी वाटते ती नाहीये. ठीक, मी चुकीच्या पत्त्यावर आले. तू योग्य ठिकाणी चालली आहेस. चल मी तुला माझी रूम दाखवते. चल. हा, हो, अवनीला तिची रूम दाखवायची तुला. हा. आली का गार्गी? नाही ना ग, अजून नाही आलीये. स्वाती, गार्गीला आत्ता फोन कर आणि बोलवून घे. मगाशी मी फोन केला होता पण लागलाच नाही. स्वाती, गार्गीला आत्ताच्या आत्ता फोन लाव. हो. ओके, गार्गी एकटी आली आहे मृत्यूंच्या बंगल्यावर. हो हो, मी पोचलोय रे. एक काम कर, तू पण लवकर ये आणि सॅड्रिकला पण घेऊन ये. लवकर ये. लागला का फोन? नाही ना ग, फोनच लागत नाहीये. आपण उगाच जाऊ दिलं गार्गीला. आता मी तरी काय करणार? ती कुणाचं ऐकतीये का? स्वाती, तुम्ही दोघी जणी एवढ्या पॅनिक होऊ नका. तिची काय पहिलीच वेळ आहे का उशिराने येण्याची? मान्य आहे, ती नेहमीच उशिरा येते. पण आज 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 काय? आज असं वाटतंय मला की गार्गी खूप मोठ्या संकटात आहे. आहो, काहीतरी करा ना. हो, माझ्या फोनवरनं ट्राय करून बघूया. हा. मला माहितीये गार्गी कोणत्या तरी संकटात अडकली. मी सुद्धा आता काहीच करू शकत नाही. पण माझी खात्री आहे गार्गीचं रक्षण करायला कोणीतरी येणार. तो नक्कीच गार्गीला या संकटातून वाचवेल. हो,
काय करताय? कोण आहेस तू? या बंगल्याचा मालक क्षितेज निंबाळकर. ही माझी रूम. मी तुला माझे चित्र दाखवू? हो. ही माझी आई. हे माझे बाबा. हा माझा काका. ही मी. किती छान काढलेत ग तू चित्र. आणि ही. तू अवनी, अवनी, अवनी. अवनी आता होती इकडे. अचानक माहिती नाही कुठे गेली. अवनी सहज सापडणार नाही तू. मग कुठे सापडेल? जुना खेळ येतो तिचा, आवडीचा खेळ. कोणी घरात आलं की अशी चित्र दाखवते ती. तो माणूस चित्र बघण्यात गुंग झाला की ही काय. तिची इच्छा असते त्या व्यक्तीने तिला शोधावं. शोध तिला, आवडेल तिला. कुठे शोधू मी? इतकं मोठं घर आहे, कुठेही असू शकते. तसाही तो आला नाहीये ना अजून. कोण? आला की कळेल. तोपर्यंत चालू दिलं पण शोध तिला.